नमस्कार, KTVच्या कोकण वार्तांमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। लांजात आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत जनता दरबार संपन्न। 52 नागरिकांच्या तक्रारींची घेण्यात आली नोंद। रत्नागिरीकरांना मोठा दिलासा। शीळ धरणातील पाणीसाठा 20 जून पर्यंत पुरणार। पाणी सभापती निमेश नायर यांची माहिती। BSNL MTNL निवृत्त कर्मचाऱ्यांचा मोठा विजय। 10,000 कर्मचाऱ्यांना कोट्यवधींचा प्राप्तिकर परतावा। आणि 1 जून पासून पुढील 60 दिवस यांत्रिक मासेमारीला बंदी। नियमभंग करणाऱ्या मच्छीमारांवर कारवाईचा इशारा। यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। आता बातम्या विस्तारानं। लांजा तालुक्यात नागरिकांच्या समस्या थेट प्रशासनापर्यंत पोहोचाव्यात आणि त्यावर तात्काळ कार्यवाही व्हावी यासाठी आयोजित करण्यात आलेला जनता दरबार उत्साहात पार पडला। लांजा राजापूरचे आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत झालेल्या या जनता दरबारात सुमारे 52 नागरिकांनी विविध समस्यांबाबत अर्ज सादर केले। जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनीही उपस्थित राहून अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले। लांजा इथं आयोजित जनता दरबारात महसूल, ग्रामविकास, पाणीपुरवठा, वीज, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि कृषी विभागाशी संबंधित विविध प्रश्न नागरिकांनी प्रशासनासमोर मांडले। अनेक प्रश्नांवर तात्काळ निर्णय घेण्याच्या सूचना देण्यात आल्या, तर काही प्रकरणांमध्ये संबंधित विभागांना जागेवरच कार्यवाहीचे आदेश देण्यात आले। यावेळी आमदार किरण सामंत यांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमध्ये समन्वय आवश्यक असल्याचं सांगत सामान्य नागरिकांच्या समस्या वेळेत सोडवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या। शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। दरम्यान जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी प्रत्येक अर्जाचा सखोल पाठपुरावा करून त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधित विभाग प्रमुखांना दिले। BSNL आणि MTNLच्या VSR-19 योजनेअंतर्गत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे। सानुग्रह अनुदान आणि रजा रोखीकरणावर आकारण्यात आलेल्या प्राप्तिकराविरोधातील न्यायालयीन लढ्यात कर्मचाऱ्यांना ऐतिहासिक विजय मिळाला असून महाराष्ट्रातील सुमारे 10,000 कर्मचाऱ्यांना व्याजासह कोट्यवधी रुपयांचा परतावा मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। रत्नागिरी इथं आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली। संचार निगम पेन्शनर्स वेलफेअर असोसिएशनने हा जो लढा उभारलेला आहे त्याच्यामध्ये आम्हाला जे ऐतिहासिक यश लाभलेलं आहे त्याची एक साधारणतः मुख्यतः BSNLमध्ये जे सेवानिवृत्त झालेले कर्मचारी होते, अधिकारी होते, त्यांच्यावरती त्यांना एक ग्रॅशियाची जी अमाऊंट होती, रक्कम होती, त्या रकमेवरती एक मोठ्या प्रमाणामध्ये असा इन्कम टॅक्स BSNLने बसवला होता आणि त्याच्यामध्ये प्रत्येक वर्षाला फक्त एकदाच फक्त 5 लाख रुपयाचं एक्झम्पशन आम्ही तुम्हाला देणार होतो असं त्यांनी सांगितलं। पण तो एक अन्याय होता, मोठा अन्याय होता आणि आम्हाला ज्या वेळेला आमच्याकडे 9 ते 10 वर्ष आम्ही अगोदर रिटायरमेंट होऊनसुद्धा आमचा जो पैसा, हक्काचा पैसा होता, तो पैसा मोठ्या प्रमाणात जवळजवळ 30% रकमेच्या स्वरूपामध्ये इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी आणि BSNLने हा सरकारी तिजोरीमध्ये घातला गेला होता
आम्ही याला आमच्यावरती हा जो अन्याय झाला या अन्यायाला आम्ही पडवेकर लॉ चेंबरच्या माध्यमातून आम्ही विविध कोर्टामध्ये आम्ही आव्हान दिलं आणि हे आव्हान दिल्यानंतर आम्हाला सगळ्या ठिकाणी यश प्राप्त झालं आणि या यशामध्ये असं त्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलं गेलं की जी BSNLने जी रिट्रेचमेंट केलेली आहे, कामगार कपात केलेली आहे आणि कामगार कपात केल्यानंतर तो जो कॉम्पेन्सेशन दिलेला आहे म्हणजे ती नुकसान भरपाई दिलेली आहे, ती नुकसान भरपाई आहे तो कुठल्या प्रकारचं सानुग्रह अनुदान नाही आहे आणि सानुग्रह अनुदान नसल्यामुळं यांचा जो इन्कम टॅक्स कापलेला आहे, यांचा जो इन्कम टॅक्स परत केलेला आहे तो इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी पुन्हा एकदा यांच्या खात्यामध्ये जमा करावा अशा प्रकारचे स्पष्ट आदेश कोर्टाने म्हटलेला आहे. रत्नागिरी येथे संचार निगम पेन्शनर्स वेलफेअर असोसिएशन अर्थात SNPWA संघटनेच्या वतीनं पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी सर्कल सचिव ज्ञानेश्वर गायकर यांनी या ऐतिहासिक न्यायालयीन विजयाची माहिती दिली. याविरोधात संघटनेनं न्यायालयीन लढा उभारला. प्राप्तिकर परताव्यासाठी मुंबई आणि पुणे येथील ITAमध्ये अपील करण्यात आले तर रजा रोखीकरणाच्या मुद्द्यावर केरळमधील एर्नाकुलम उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. दोन्ही ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या बाजूनं निकाल लागल्यानं हजारो निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. बघा, ह्याच्यामध्ये हे लोकांचे हक्काचे पैसे होते. आपल्याला फक्त हे त्यांना परत देण्यासाठी जी लढाई होती त्याच्यासाठी आम्ही माध्यम होते फक्त. पण हे ह्यांचे पैसे होते. आम्ही फक्त ह्याच्या मागे आमचं जे पण हे होतं ते आम्ही हे केलं आणि ह्यांना परत आणून दिले पैसे. माझं एवढंच बोलायचं आहे की हे तुमचे पैसे आहेत आणि तुम्ही ह्याला बऱ्यापैकी वापरा. आता या लढ्यात महाराष्ट्र सर्कल सचिव ज्ञानेश्वर गायकर पाटील आणि त्यांच्या टीमनं महत्त्वाची भूमिका बजावली. तसंच खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडेही पाठपुरावा करण्यात आला होता. दरम्यान या कायदेशीर प्रक्रियेत मोलाचं सहकार्य करणारे विधिज्ञ तांजिल पडवेकर आणि CA गोपाल शर्मा यांचा संघटनेच्या वतीनं गौरव करण्यात आला. यावेळी शरद नागवेकर, अमृत देसाई, DB भोर आदी पदाधिकारी उपस्थित होते. होती आणि त्याचे जे आम्ही जे अधिकारी त्याचेच मेंबर होतो आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर मग कसं करायचं, काय करायचं किंवा अनेक प्रश्नांना आम्हाला सामोरं जायचं. एक तर करोनाचा पिरियड आला होता. त्या पिरियडमध्ये अनेक लोक जानेवारीमध्ये VRS झाली, लोक घरी बसले आणि फेब्रुवारी मार्चपासून करोनाचा पिरियड आला. त्याच्यामुळे लोकांच्या अनेक समस्या होत्या. कोणाला पेन्शन मिळत नव्हते, कोणाला काय होत नव्हतं, कोणाला कसल्या प्रकारचे सगळे अन्याय होत होते, कोणाच्या जे पेन्शनची जी PPO असते त्याच्यामध्ये अडचण होती. अशा अनेक अडचणींना लोक सामोरे जायचे. मग अशा वेळेला आम्ही ऑल इंडियाला एक निर्णय घेतला की आपली जी SNEA जी संघटना आहे तिची एखादी रिटायर्ड लोकांची संघटना असावी. म्हणून आमचा SNPWAचा जन्म हा गेल्या 5 वर्षापूर्वी झाला. ही नवीनच संघटना आहे आणि मला सांगायला आश्चर्य वाटतं की महाराष्ट्रामध्ये आम्ही 1 नंबरला आहोत. कारण महाराष्ट्रामध्ये आमचे सगळ्यात जास्त रत्नागिरीकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. शहरावर तातडीची पाणी कपात लागू करण्याची गरज नसल्याचा विश्वास रत्नागिरी नगर परिषदेचे पाणी सभापती निमेश नायर यांनी व्यक्त केला आहे. आपण 1 एप्रिलला आपण शील्डची पाहणी केली होती आणि तेव्हा मी लोकांना म्हणजे रत्नागिरीकरांना मी सांगितलं होतं की आपल्याकडे पाण्याचा साठा चांगला आहे शील्ड धरणामध्ये आणि आपण जे 1 दिवस आड जे मागच्या वर्षी 1 दिवस आड पाणी केलं होतं त्या पद्धतीने आम्ही 1 दिवस आड न करता आपण रोज पाणी लोकांना पुरवू शकतो. तर आज 15 मे आज आपण पुन्हा एकदा शील्डचा धरणाचा आपण आढावा घेतलेला पाण्याची. तर आज तिथे पाण्याची लेवल 112.55 मीटर एवढं पाण्याची लेवल आहे. म्हणजे 0.903 दशलक्ष घनमीटर एवढं पाणी आज आपल्याकडे अवेलेबल आहे. ह्या पाण्याचं नियोजन जर तुम्ही बघितलं तर आपल्याला आज लागणारं पाणी 19 ते 20 MLD पाणी आपल्याला लागतं शहरासाठी. जर उन्हाचा वगैरे म्हणजे वातावरणाचा आपण जर विचार केला तर 5 MLD आपण एक्स्ट्रा धरला म्हणजे 25 MLD जरी दिवसाला आपण पाणी यूज केलं तरी पण पुढे 30 ते 35 दिवस पाणी
आपण पुरू शकतो शहराला, एवढं आपल्याकडे आज साठा आहे. म्हणजे एक 20 जूनपर्यंत आपण पाणी लोकांना देऊ शकतो. म्हणजे जसं आज चालू आहे त्याच पद्धतीने आपण पाणी लोकांना देऊ शकतो. म्हणजे पाणी कपात ही होणार नाही, हे मला रत्नागिरीकरांना सांगायचं आहे. जर मनसून लांबला, म्हणजे पाऊस जर लांबला, तर पुन्हा एकदा आम्ही 15 दिवसांनी जाऊन पुन्हा धरणाची पाहणी करू, पाण्याची लेवल घेऊ आणि 1 जूनला पुन्हा एकदा आपण पाण्याची आढावा घेणार आणि त्याच्यानंतर आपण निर्णय घेऊ. निमेश नायर यांनी शीळ धरणाची पाहणी करून उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेतला. 15 मे 2026 रोजी धरणाची पातळी 112.55 मीटर असून धरणात सध्या 0.903 दशलक्ष घनमीटर म्हणजेच सुमारे 903 MLD इतका पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली. दररोज सुमारे 25 MLD पाण्याचा वापर आणि बाष्पीभवन गृहीत धरलं तरी हा साठा आगामी 35 दिवस पुरेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे शहराला किमान 20 जूनपर्यंत पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नसल्याचं निमेश नायर यांनी स्पष्ट केलं. दरम्यान आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर 1 जून रोजी पाणीसाठ्याचा पुन्हा आढावा घेतला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 अंतर्गत यावर्षी दिनांक 1 जून ते 31 जुलै 2026 दोन्ही दिवस धरून 61 दिवस या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रीय जलधी क्षेत्रात यंत्रचलित आणि यांत्रिक मासेमारी नौकांना मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय सा. व्ही. कुवेसकर यांनी दिली. या बंदी कालावधीत यंत्रचलित आणि यांत्रिकी नौकांद्वारे समुद्रात मासेमारी केली जाणार नाही याची दक्षता घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं आहे. तसंच या कालावधीत सागरी कायद्याचा भंग करून मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांवर कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला. पावसाळी मासेमारी बंदी ही यंत्रचलित आणि यांत्रिक मासेमारी नौकांना लागू राहणार असून पारंपरिक पद्धतीनं मासेमारी करणाऱ्या बिगर यंत्रचालित नौकांना ही बंदी लागू राहणार नाही. समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या सर्व यांत्रिक आणि यंत्रचलित मासेमारी नौका दिनांक 1 जून 2026 पूर्वी मासेमारी बंदरात परतणं बंधनकारक करण्यात आलं आहे. तसंच दिनांक 31 जुलै 2026 किंवा त्यापूर्वी संबंधित नौकांना समुद्रात मासेमारीसाठी जाता येणार नाही. राज्याच्या सागरी जलधी क्षेत्राबाहेर म्हणजेच सागरी किनाऱ्यापासून 12 सागरी मैलापुढे खोल समुद्रात मासेमारीस जाणाऱ्या नौकांना केंद्र शासनाचे खोल समुद्रातील मासेमारीबाबतचे धोरण, मार्गदर्शक सूचना आणि आदेश लागू राहतील असंही मत्स्य विभागानं स्पष्ट केलं आहे. सर्व मच्छीमार सहकारी संस्था, नौका मालक, सभासद आणि संबंधितांनी या आदेशाची नोंद घेऊन बंदी कालावधीत यंत्रचलित आणि यांत्रिकी नौकांद्वारे समुद्रात मासेमारी केली जाणार नाही याची दक्षता घ्यावी असं आवाहन मत्स्य विभागातर्फे करण्यात आलं आहे.
पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. लांजात आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत जनता दरबार संपन्न. 52 नागरिकांच्या तक्रारींची घेण्यात आली नोंद. रत्नागिरीकरांना मोठा दिलासा. शीळ धरणातील पाणीसाठा 20 जून पर्यंत पुरणार. पाणी सभापती निमेश नायर यांची माहिती. BSNL MTNL निवृत्त कर्मचाऱ्यांचा मोठा विजय. 10,000 कर्मचाऱ्यांना कोट्यवधींचा प्राप्तिकर परतावा. आणि 1 जून पासून पुढील 60 दिवस यांत्रिक मासेमारीला बंदी. नियमभंग करणाऱ्या मच्छीमारांवर कारवाईचा इशारा. यासोबतच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.